अस्सलाम वालेकुम, नमस्कार, जय भीम, जय शिवराय, जय हिंद मित्रांनो. मित्रांनो, आज बघा मला एक सांगायचं आहे तुम्हाला की उन्हाळा लागलेला आहे आणि या उन्हाळ्यामध्ये आपल्याला एक काम करायचं आहे. ते काम म्हणजे असं, जे आपले पशु पक्षी आहे, प्राणी आहे, त्यांच्यासाठी एक आपल्याला असं करायचं आहे की आपल्याकडून काही जास्त पैसे खर्च करायचे नाही. आपल्याला जास्त भांडवल लावायचं नाही. फक्त आपल्याला एकच करायचं आहे. आपण कुठंतरी जात असताना आपल्यासोबत पाण्याची खाली बॉटल जर रस्त्यावर आपल्याला भेटली किंवा तुमच्यापाशी असेल, तर त्या बाटलीला मधून दोन भाग त्याचे करायचे, त्याला एखादी रस्ती किंवा तार बांधायचं आणि त्याच्यामध्ये पाणी टाकून कुठेतरी असं झाडाला लटकून द्यायचं, जेणेकरून आपले जे लहान पशु आहे, पक्षी आहे, जे पक्षी आहे आणि तुमच्याकडून होत असेल प्राण्यासाठी, तर बघा आता थोडा पाण्याची टंचाई थोडी जास्त वाढणार आहे. त्यांच्यासाठी तुमच्याकडून होत असेल तर तुम्ही ते करू शकता. ठीक आहे. आणि प्रत्येक व्यक्तीला तुमच्याकडून, तुम्ही जिथे राहत असाल तुमच्या आजूबाजू, आता बघा उन्हाळा लागलेला आहे, तर मला असं वाटतंय की पाण्याची टंचाई जरा जास्त होणार आहे. आणि ही टंचाई होत असेल तर मला एकच मेसेज सारे जनतेला आणि माझी विनंती आहे, माझी रिक्वेस्ट आहे, माझी प्रार्थना आहे की तुम्ही कुठेही राहत असाल, इंडियामध्ये, भारतामध्ये, देशामध्ये, हिंदुस्थानमध्ये, कुठेही राहत असाल, जर तुमच्या घरी बोर असेल किंवा तुमच्या बाजूवाल्याच्या घरी बोर असेल, जर तुमच्या बोरला पाणी नसेल, तर तुमचे जे बाजूवाला आहे त्यांना माझी अशी विनंती आहे की तुमच्या बोरला पाणी असेल तर तुम्ही बाजूवाल्याला द्या, आणि जर बाजूवाल्याच्या बोरला पाणी असेल तर तुम्ही तुमच्या बाजूवाल्याला द्या, शेजारीला द्या, म्हणजे जेणेकरून एक एकताचा प्रतीक इथं तयार होईल आणि तुमचे जे प्रॉब्लेम आहे ते प्रॉब्लेम तुमचे सॉल्व्ह होऊ शकतो आणि आपला प्रेम, आपली माणुसकी आणि आपला कर्तव्य आणि आपल्या पुण्याचं काम होऊ शकतो. आता बघा असं मी का म्हणतोय, आता भरपूर ठिकाणी मी गेलेलो आहे की गावाखेड्यामधून लोक 5-5, 6-6 किलोमीटर 5-5, 6-6 किलोमीटर किंवा 1-1, 2-2 किलोमीटर लोक पायी जातात आणि पाणी आणायला जातात. तर माझं हे मी बघितलेलं आहे, याचा अनुभव घेतलेला आहे आणि ते अनुभव घेतल्यामुळेच मी हे व्हिडिओ मी बनवतो आहे. आणि मला असं वाटतंय जर माझं हे व्हिडिओ प्रत्येक व्यक्तीपाशी गेला आणि प्रत्येक व्यक्तीनं, प्रत्येक कुटुंबानी, प्रत्येक मित्रांनी, प्रत्येक बंधूंनी, माझ्या प्रत्येक फ्रेंडनी बघितला आणि माझा हे मेसेज प्रत्येक ग्रुपमध्ये लाईक, शेअर, कमेंट करा, फॉलो करा, हे तुमची इच्छा. पण हे मेसेज गेल्यानंतर मला असं वाटतंय की माझा हे मेसेज कोणाच्या तरी मनात, कोणातरी डोक्यात जर एकमेकाबद्दल एक भावना, एक माणुसकी, एक श्रद्धा, एक प्रेम तयार झालं, तर मला असं वाटतं की माझा मेसेज, माझा हे व्हिडिओ सक्सेसफुल होऊन जाईल असं मला वाटतं. म्हणून मी हे व्हिडिओ बनवत आहे की बघा, एकमेकाला सहकार्य करा, साथ द्या. ठीक आहे. आणि आपली फॅमिली, आपलं कुटुंब, आपले मम्मी पप्पा, आपले नातेवाईक यांच्यासोबत जास्तीत जास्त टाइम द्या, एकमेकाला समजून घ्या. जे आपले मतभेद असेल तर थोडं बाजूला करा. ठीक आहे. आणि चांगले राहा, खुश राहा, हीच माझी इच्छा, हीच माझी प्रार्थना, हीच माझी दुआ. ठीक आहे. तर माझा प्रत्येकाला एकच विनंती आहे की आपल्या आईबापाचं,
सेवा करा, साथ द्या, त्यांची बुढापीची लाठी बना, त्यांची काठी बना आणि त्यांची प्रॉपर्टी सोडून त्यांना प्रॉपर्टी समजा, त्यांना आपलं स्वर्ग समजा, त्यांना आपली आयुष्यामधला टाइम द्या, जेणेकरून ते स्वतः आपल्या लाईफमध्ये, आपल्या प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांनी आपल्याला सहकार्य केलेलं आहे. आणि आता हे सहकार्य केल्यानंतर नक्कीच सांगतो मी, तुमचे जर घरात मतभेद असतात, तुम्ही जर एकमेकाला सहकार्याला लागले, एकमेकाला समजायला लागले, तर मी सांगतोय तुम्हाला, तुमची लाईफ, तुमचं आयुष्य एकदम ब्युटिफुल 100% चांगलं होऊन जाईल. हे माझं शब्द आहे तुम्हाला. तर कोणाचे जर मतभेद असेल, कोणाचे जर एकमेकामध्ये प्रॉब्लेम असेल, तर ते विसरा. आपले मम्मी पप्पा, फॅमिली, आपले मित्र आणि आपले जितकेही मोठे आदर्श आहे, जा, भेटा, टाइम द्या आणि त्यांना आपला म्हणा. आपल्या बोलल्यानंतर तुमची लाईफ, तुमचा ध्येय, तुमचं लक्ष, तुमचं आयुष्य एकदम ब्युटिफुल होऊन जाईल, सुफलम सुफलम होऊन जाईल आणि आपला प्रेम, आपली फॅमिली एक नंबर होऊन जाईल. आणि ही व्हिडिओ मी प्रत्येक व्यक्तीसाठी बनवतो आहे, ज्यांच्या, मला माहिती आहे प्रत्येकच्या फॅमिलीमध्ये काही ना काही प्रॉब्लेम आहे, काही ना काही गोष्टी आहे. आणि मी का बोलतोय तुम्हाला माहिती आहे, ज्यावर फॅमिलीमध्ये व्यक्ती एकमेकाला बोलतोय आणि काही गोष्टीवरून लांब होतोय, तर लक्षात ठेवा, जे आपले आदर्श असतात ना, त्यांना सर्वात जास्त दुःख होतोय. तर माझी विनंती प्रत्येकाला, ते कोणत्याही समाजाचा व्यक्ती असो, त्याला प्रत्येकाला माझा एकच मेसेज आहे, अपनी फैमिली का साथ दो, अपनी फैमिली के साथ टाइम दो, अपनी फैमिली के साथ हंसी मजाक, खाना पीना, हर चीज करो आप. ठीक आहे. तर मेसेज माझा आहे सर्वांना. मला नाही माहीत कोणाला योग्य वाटण नाही वाटण, मला नाही माहिती, पण तरी मी बनवलं. आणि माझा बनवण्याचा अर्थ असा होता की हे मेसेज जर काही लोकांना जर याच्यामधून काही घेता आलं आणि त्यांनी ते काही घेतलं, तर मला असं वाटेल की माझा मेसेज बनवण्याचा हेतू सक्सेस झालेला आहे आणि मला खूप आनंद होईल. मला फक्त तुमची एक साथ, तुमची फ्रेंडशिप, तुमचा एकता आणि तुमचा प्रेम पाहिजे, बाकी दुसरं काही नाही. अस्सलाम वालेकुम, नमस्कार, जय भीम, जय शिवराय, जय हिंद. मित्रांनो, सतर्क राहा, चांगले राहा, खुश राहा. आपल्या फॅमिलीसाठी, आपल्या लोकांसाठी एक चांगला व्यक्ती बना, एक चांगला मित्र बना, एक चांगला फ्रेंड बना. हीच माझी अपेक्षा तुमच्याकडून. जय हिंद.